जय भीम मित्रांनो, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पातुर्डा हे गाव पावन झाले. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा हे केवळ गाव नाही, तर तो समतेच्या लढ्याचा एक जिवंत इतिहास आहे. 29 मे 1929 रोजी मध्य प्रांत व वराडा अस्पृश्य परिषदेच्या निमित्तानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या भूमीत आगमन झाले होते. आज इतकी वर्षे उलटूनही बाबासाहेबांच्या क्रांतीच्या आणि पदस्पर्शाच्या पाऊलखुणा या गावात अत्यंत जिवंत स्वरूपात जतन करून ठेवल्या आहेत. ही ती जिल्हा परिषदेची शाळा आहे जिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या शाळेत मुक्काम केला होता. अतिशय दुर्गम भाग आणि साधनांची कमतरता असूनही बाबासाहेबांनी या शाळेतील एका खोलीत मुक्काम केला. ज्ञानाचे मंदिर रात्रीच्या वेळी याच खोलीत बसून त्यांनी पुढील आंदोलनाची आणि परिस्थितीची रणनीती आखली असेल या विचाराने अंगावर काटा येतो. आज या शाळेतील त्या ऐतिहासिक खोलीला अत्यंत आदराने वंदन केले जाते. आज आपण पाहतोय मागे जी हे विहार दिसत आहे, पूर्वी ही जी आपण शाळा पाहिली असेच शाळाची खोली या ठिकाणी होती, परंतु आता त्या शाळेच्या जागेवर एक भव्य असं विहार बांधण्यात आलेलं आहे. हे बघा, हे तेच विहार आहे ज्या ठिकाणी कधी काळी जिल्हा परिषदेची खोली होती शाळेची, जी आता आपण पाहिली त्याचप्रमाणे. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पातुर्डा भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीचा प्रसंग मला कुंदेगावचे आमचे मित्र नागसेक वानखेडे यांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मी आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला आलो. आणि आता आपल्याला नागसेन भाऊ यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथे आल्यानंतर ज्या विहिरीचे ते पाणी प्यायले होते, तीच विहीर ही आजही आपल्या सर्व बांधवांनी जतन करून ठेवली आहे. ही विहीर जर पाहिले आपण तर फुलांनी तिला सजवून ठेवलेलं आहे आणि दरवर्षी आपले बांधव या विहिरीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. तर ही विहीर बघा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने ही देखील या ठिकाणी पावन झालेली आहे. सोबत या ठिकाणी आता या जागेवर अतिशय सुंदर असं मनमोहक विहार या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. त्या विहाराचं देखील आम्ही दर्शन